हिंगोलीमधील शेतकऱ्यांनी एक आगळं-वेगळं आंदोलन छेडल्याचं पाहायला मिळते। शेतकऱ्यांची अर्धनग्न वारी सरकारच्या दारी असा विषय घेऊन आता अर्धनग्न शेतकऱ्यांचं आंदोलन मुंबईच्या दिशेने वाटचाल करत आहे। हिंगोलीमधील शेतकऱ्यांनी हे आंदोलन छेडलं असून विविध मागण्यांसाठी हे शेतकरी अर्धनग्न अवस्थेमध्ये मुंबईच्या दिशेने वाटचाल करतायत। सरसकट कर्जमाफी, पीक विमा, सोयाबीन आणि कापसाला अनुदान, वन्य प्राण्यांचा बंदोबस्त, पीक विम्यासाठी सिबिलची अट रद्द करणे यासह इतर प्रमुख मागण्यांसाठी हे शेतकरी मंत्रालयाच्या दिशेने अर्धनग्न अवस्थेत चालत निघाले। त्यांची हे आंदोलनाची रॅली आता नवी मुंबईमध्ये दाखल झालं असून हे आंदोलन अधिक मोठे करावे असा इशारा देखील त्यांनी इतर शेतकऱ्यांना दिल्याचं पाहायला मिळतं। नाही, मुळात काय झालं बघा, हिंगोली जिल्ह्यामध्ये मागील 3 वर्षापासून हिंगोली जिल्ह्यामधला जो शेतकरी हा कधी अतिवृष्टीने तर कधी दुष्काळाने पिसला गेला। सरकारने खूप मोठ्या घोषणा या ठिकाणी मुंबईतून बसून केल्या, मात्र शेतकऱ्याच्या पत्रामध्ये छदामही पडला नाही आणि शेतकऱ्यांनी जो पीक कर्ज घेतलं होतं ते पीक कर्ज आवाच्या सव्वा त्या ठिकाणी झालं। आज त्या पीक कर्जाचा बोजा आमच्या सातबाऱ्याला, आमच्या मुळाबाळाला, आमच्या घरादाराला सहन होईनासा झाला। या सरकारने निवडणुकीपूर्वी सन्माननीय देवेंद्र फडणवीसांनी घोषणा केली होती की आम्ही सरसकट शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करू, पण सरकारने तसं केलं नाही। आज आम्ही उघडे झालोय, आज आम्ही नागडे झालोय, आमच्याकडे काही पर्याय उरला नाही। या सरकारने आम्हाला या ठिकाणी उघडे केले, म्हणून या ठिकाणी जे निर्णय मुंबईमधून होतात या ठिकाणी आम्ही आलोय की मायबाप सरकार की तुम्ही आम्हाला आता उघडे केले, आम्ही आता करायचं काय।